तर विकेंडला आहे ना अलिबागला यायचं बोलल्यावर सर्वांचा प्लॅन तयार होतो, बाबा अलिबागला जायचं का, आता आपली ट्रिप मस्त होईल. पण काय होतं, जे अंतर आहे त्याच्यामुळे टाइम जास्त लागतो, थोडं त्रासदायक होतं, येणं कंटाळावाणी होतं. तर ह्या सगळ्या गोष्टीचा अपवाद म्हणजे जो आपला रिव्हर्स करंजा ब्रिज तयार होतोय तो सर्वांसाठी खूप फायदेशीर म्हणजे खूप फायदेशीर ठरणार आहे. हा जो हायवे आपला रेडी होतोय तो अलिबागसाठी गेम चेंजर ठरेल की ठरला आहे ते मला तुम्ही नक्की सांगा कमेंट मध्ये. तर गुड मॉर्निंग सर्वांना, अजून एक नवीन दिवस, अजून एक नवीन व्हिडिओ. तर आज जरासा आपला वेगळा टॉपिक, हा टॉपिक आपल्यामध्ये नसतो की हे काय आपलं जास्त ट्रॅव्हलिंग आणि बाकी टॉपिक असतं ते, पण बोलो आपल्याकडे एखादी गोष्ट चांगली होते आणि त्याचा आपल्या सगळ्यांसाठी फायदा होणार आहे, ती गोष्ट तुमच्यापर्यंत पोहोचवली पाहिजे. खूप साऱ्या गोष्टी लोकांना त्या गोष्टी बघायच्यात, काय चालू आहे, सध्याची कंडिशन काय आहे, काम कधीपर्यंत कंप्लीट होईल, खूप सारे लोकांचे प्रश्न आहेत. ते सगळं तुम्हाला या पुढे मी सांगणार आहे. कारण आपले 1-2 सबस्क्रायबर त्यांचे पण कमेंट होत्या व्हिडिओच्या खाली की दादा बोलते प्रॉपर अपडेटवाला व्हिडिओ बनवा की काय चालू आहे, काय नाही सध्याची कंडिशन आणि ह्याच्यामध्ये काय जे फॅक्ट्स आहेत, अंतर किती आहे, सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगतो. पहिला आहे ना, तर इथं आम्ही पोहोचलोय, जरा तिकडून असा फिरत पोहोचलोय, कुठून काय रस्ता ते पण तुम्हाला सांगतो. पहिलं तुम्हाला इथं कंस्ट्रक्शनचं काय कितपर्यंत काम आहे, कसं काय आहे ते तुम्हाला दाखवतो आणि मग आपण ह्या सगळ्या गोष्टीला प्रॉपर व्हिडिओला पुढे स्टार्ट करूया. आणि इथून बघाल ना, आता असं तुम्ही बोलाल मी चालत तिथे पोहोचेल, जसं आपल्या अलिबागच्या किल्ल्याच्या मागे पाणी गेलं जसं आपण किल्ल्यात चालत जातो ना, तसं सेम अंतर इथून एवढं जवळ आहे. आणि ते किती किलोमीटरचा ब्रिज आहे सगळं तुम्हाला सांगतो. पहिलं तुम्हाला इथलं कंस्ट्रक्शन दाखवतो, काय कितपर्यंत कसं चालू आहे ते, आणि मग बाकीच्या पुढे या व्हिडिओची पूर्ण फॅक्ट्स बघूया. ओके चल, आता तुम्हाला हे बघा इथून दाखवतो. हा इथे जे आपण इथे उभे होत ना, हे हा इथला पॉइंट आहे आपला. हा, आणि हा इथपर्यंत हे काम करत आलेत हे लोक, आणि इकडून हे काम चालू आहे बघा. आणि हा समोरचा आपला करंजावाला, हे बघा, म्हणजे किती जवळ अंतर आहे तुम्ही बघू शकता. आणि हे आता हे इथलं हे सगळं असं काम चालू टोटली. आणि हे बघा ब्रिजचे जे खालचे पिलर्स आहेत, पिलर्स बोला, पोर्स बोला, काय जे बोलाल ते तुम्ही ते बघितलं ते. आता हे बघा सर्व इथपर्यंत आहेत उभं केलेलं, हे दिसतंय. ह्याच्या आतमध्ये या सगळ्या गोष्टी अशा प्रॉपर होतील आणि मग त्याच्यावरती ते ब्रिजचं काम चालू होईल. सध्या हे सगळं अशा कंडिशन मध्ये आहे आणि काम कंटिन्यूस चालू आहे, दिवस रात्र, कामाला काय आराम नाही आहे. हे बघा किती जवळ अंतर, म्हणजे एक इथून विचार केला करंजीवरून असं आलो की इथे पोहोचलो, पण आपल्या इथून डायरेक्ट कनेक्ट झालो की डायरेक्ट आपल्या इथं रोडला. तर आता आहे ना, तुम्हाला मी दाखवलं की आताच्या कंडिशनला काम इथपर्यंत कसं चालू आहे. मेन बघितलं ना तर आपलं काम जे आहे ना ते करंजावरून चालू झालं, कारण तिकडे भरपूर चालू आहे. आणि आता मध्ये मध्ये ते पहिले बीम टाकतात, बोला काय असेल ते खालचं स्ट्रक्चर, आणि त्याच्यानंतर ते वरती ब्रिजचं स्ट्रक्चर होईल, आणि मग इकडे आपल्याकडे इथून जॉईन होईल. मग आपला तो रेवस जेटीवाला जो रोड होतो तिकडे त्या रोडला तो कुठे जॉईन होईल. असं सगळं एवढं आपल्याला माहिती आहे, तेवढं तुम्हाला सांगतोय. तो असा आहे, त्याच्यामुळे तिकडून काम जोरदार चालू आहे, त्यासाठी मधीपर्यंत ते सर्व टाकत आलेले आहेत. तर असं सगळं आहे. तर हे तुम्हाला सगळं दाखवलं इथली कंडिशन काय आहे ती. विचार केलात ना, जर आपण मॅपवर बघतो तर मुंबई ते अलिबागचं जे अंतर आहे ना ते आपल्याला एकदम दिसताना कमीच आहे. पण आपण बाय रोड जर येतोय ना तर आपल्या 2.5 ते 3 तास मॅक्स जातात, आणि एसटीने येतोय ते एसटीने 4 तास कुठेच नाही. तर कसं आहे, कुठेतरी आपले ते काय बोलतात कनेक्टिव्हिटीची थोडीशी कमी आहे. ह्या सगळ्या गोष्टीचा आहे ना, जो आता हा ब्रिज होणार आहे त्या ब्रिजचा खूप फायदा नाही. आणि ब्रिज कसा आहे, नुसता ब्रिज नाही, एक विजन आहे की जी सागर किनारपट्टीवरची जी कनेक्टिव्हिटी आहे ती सगळीकडेच पूर्ण होणार आहे. कारण खूप सारे चालू आता आपले रोरो पण बघितलीत तर रोरो आपली रत्नागिरी पासून तिकडे पण चालू झालेली आहे, कारण त्याच्या पण तिकडे बोट जातात. म्हणजे ही सगळी जी कनेक्टिव्हिटी आहे ना ती ब्रिजच्या मार्फत सगळीकडे जोडली जाणार आहे, पूर्ण खास कोकणापर्यंत, कोकण पट्टीला. हा सगळ्यांचं मोठं विजन आहे. बघितलं ना तर सर्वात पहिला तयार झालेला आपला अटल सेतू. पण अटल सेतू जरी त्याची कनेक्टिव्हिटी चांगली आहे, पण अटल सेतू तयार झालेला असला तरी पण आपल्याला यायला टाइम म्हणजे तेवढाच लागतो. तर ह्या सगळ्यांवरती मेन जो उपाय आहे तो म्हणजे आपला जो रिव्हर्स करंजावाला जो ब्रिज जो आता रेडी होणार आहे. आणि हा ब्रिज जर बघितलात ना 2 किलोमीटर लांबीचा हा पूर्ण ब्रिज आहे. आणि ह्याचा ओव्हरऑल जर प्रोजेक्टचं अंतर बघाल ना जवळपास 10.65 म्हणजे जवळपास 11 किलोमीटरचा पूर्ण हा प्रोजेक्ट आहे पूर्ण. आणि ह्याच्यावरचा जो ब्रिज होणार आहे तो म्हणजे जवळपास 4 लेनच आहे हायवे. आणि आपला जो स्पीड त्याच्यावरचा असणार आहे डिझाईन केलेला तो जवळपास 80 किलोमीटर त्या हिशोबाने आपण गाडी चालवू शकतो. मग तुम्हाला काम तर दाखवलं, पण ते किती % झालं बघितलं ना, आता 2025 ची एंडिंग आली, जवळपास 16% काम झालेलं आहे त्यांचं. आणि ते टार्गेट करतात की अजून 30 महिने म्हणजे जवळपास 2.5 वर्ष आहेत ना, 2.5 वर्षामध्ये पूर्ण ब्रिज कम्प्लीट होईल असं ते टार्गेट करतात. आता बघूया
कसं काय होतं सध्या तर एवढ्या कंडिशन मध्ये काम रेडी आहे. 30 महिन्याच्या टार्गेट मध्ये पूर्ण ब्रिज आपला कम्प्लीट होईल. आणि मेन आता ह्याच्या आपल्याला फायदा काय होणार आहे, जेव्हा ब्रिज रेडी होईल त्याच्यानंतर आपला पण फायदा काय होणार आहे आणि जे येणारे जाणारे लोक आहेत त्यांच्यासाठी पण काय फायदा होणार. जो फायदा मेन आहे तो म्हणजे टायमिंगचा. कारण टायमिंग कमी करण्यासाठी खास करून हा ब्रिज बनवला. टायमिंग तसा बघाल ना तर आपण इथे ह्या ज्या बोट चालू आहेत, जिथं बोट म्हणजे आपल्या काय बोलतात तर आपण त्याला बोलतो, तरीने आपण जातो, तरीने पण आपण मोजून 10 मिनिटात पोहोचतो. सेम तेव्हा पण आपण गाडी टाकून देतो, पण तेव्हा कशी तिथं तरीमध्ये नेमकंच गाडी जातो. ब्रिज झाल्यावरती ब्रिज वरतून पण बघितलात ना तर आपण इथे पोहोचल्यावरती ह्या इथून बघितलं ना फक्त 2 किलोमीटर अंतर आहे. 2 किलोमीटरला बोलर 5 ते 10 मिनिटात आपण पलीकडे पोहोचणार आहोत. आणि आपल्याला मेन कनेक्टिव्हिटी सगळ्यांना जवळ होणार आहे. मेन जे साऊथ मुंबई आहे, साऊथ मुंबईवरून जे येणार आहे, जे एवढं टायमिंग जे जातं ना 2.5-3 तास, ते सगळं टायमिंग कमी पोहोचून एक तास ते 1.25 तासामध्ये ते आपल्या अलिबागमध्ये पोहोचतील, जे साऊथ मुंबईवरून जे येणार आहेत ते लोक. आणि आपल्यासाठी ते एकदम फायदेशीर झालं. कारण का की आपल्याला पनवेलला जायचं आहे किंवा कुठे मुंबईमध्ये जायचं आहे, आपल्याला पूर्ण असं गोल फिरून जायला लागायचं. ते बेस्ट झालं की इथून आपण एकदा उरणमध्ये पोहोचलो की उरणमधून आपल्याला दोन्हीकडे कनेक्टिव्हिटी देते. पनवेलला जायचं पनवेलला जाऊ शकतो, नवी मुंबई करून मुंबईत जायचं मुंबईमध्ये जाऊ शकतो, आणि अटल सेतूवरून डायरेक्ट आतमध्ये जाऊ शकतो मुंबईमध्ये. म्हणजे सगळीकडून आपला पण फायदा आहे आणि येणाऱ्या लोकांचा पण फायदा आहे. तर मेन हा ब्रिज कनेक्ट कुठून होतो बघितला तर आपला असं गेलं की डायरेक्ट बायपासने डायरेक्ट आपण तो अटल सेतूवर कनेक्ट होऊ आणि अटल सेतूवरून डायरेक्ट आतमध्ये मुंबईमध्ये. आणि जर तिकडे नसेल जायचं तर खालून पण आपण दोन्हीकडे जाऊ शकतो, म्हणजे पनवेल पण आणि नवी मुंबईमध्ये पण. त्याच्यामुळे हा असा आहे. आणि इथून तर हा आपल्या या साईडला रेवस जेटीपर्यंत तर हा इकडे टच होणार, जेटीला नाहीच प्रॉपर, हा मधून टच होणार रेवस जेटीच्या रोडला. बाकी पुढे कसं अजून वाढणार आहे शेवट ते ना मला माहिती. आता हे असं सगळं होतं ते ओव्हरऑल तुम्हाला दाखवलं. सध्याचं कंडिशन काय चालू आहे, काम कशा थोडी गुगलच्या माध्यमातून घेतलेली इन्फॉर्मेशन तुमच्यासोबत शेअर केली. आणि 30 महिन्याचा त्यांचा आहेच कालावधी, म्हणजे जवळपास 2-2.5 वर्षामध्ये ते कामकाज हे पूर्ण रेडी कंडिशनला होईल चालूमध्ये. आणि आता जेणेकरून आपण काही कुठल्या पॉलिटिकल पार्टीला बिलॉंग करत नाही, पण आता त्यांचा पण आमदारांना कुठेतरी पाठपुरावा आहे, त्या सगळ्या गोष्टी करतात. त्याच्यामुळे आहे आता बघूया पूर्ण रेडी असेल सगळं काय. ज्या गोष्टी चांगल्या आहेत त्या चांगल्याच सांगण्यात फायदा आहे. तिथे चुकी सांगणार, चांगलं सांगणार, ते सगळं होतंय. तर बाकी हेच तुम्हाला इन्फॉर्मेशन डिलिव्हरी करायची होती. बाकी इथपर्यंत व्हिडिओ पाहिजे, व्हिडिओमध्ये काय चांगलं वाटलं नाही वाटलं नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक शेअर आपल्याला सबस्क्राईब करा. अशाच नवीन व्हिडिओ घेऊन पुढल्या व्हिडिओमध्ये आपण भेटू. कारण कसं आहे वेगवेगळ्या कमेंट अजून पण 1-2 देवळांच्या आहेत ना आपल्याला शूट करायसाठी, व्हिडिओसाठी खाली कमेंट केलेले ते पण आपण करू शूट. आपलं कसं होतं खास करून जास्त अशामधलं आपलं चॅनल नाही आहे, आपलं ट्रॅव्हलिंग आणि बाकी रिलेटेड चॅनल आहे. पण आपल्याकडलं जे चांगल्या गोष्टी आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचवणं मला गरजेचं वाटतं. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, तुमच्या फॅमिलीमध्ये मित्रांमध्ये सगळीकडे पोहोचू द्या. आणि सबस्क्राईब करा तुम्ही सगळेजण व्हिडिओ बघून सबस्क्राईब करा. ओके, मग हा जो हायवे आपला रेडी होतोय तो अलिबागसाठी गेम चेंजर ठरेल की ठरला आहे ते मला तुम्ही नक्की सांगा कमेंटमध्ये, तुम्हाला काय वाटतं. ओके.